या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर महापालिका निवडणूक कार्यालयाकडे मंगळवारी दिवसभरात एकूण 61 तक्रारी प्राप्त झाल्या। सोमवारी या संदर्भात 53 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। यामुळे मंगळवार अखेर एकूण 120 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। पहिल्या दिवशी गुरुवारी 20 नोव्हेंबर रोजी एकही हरकत दाखल झाली नव्हती। शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी एकूण 6 तक्रारी महापालिका निवडणूक कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या। सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी एकूण 53 तक्रारी महापालिका निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या। होडगी येथील नियोजित IT पार्कच्या 50 एकर जमिनीवर 190 फूट उंचीच्या 12 मजली इमारती बांधू शकतो। विमानतळावरून उडणाऱ्या विमानांना त्याचा धोका नाही। विमानसेवा प्राधिकरणाने त्याला काहीही हरकत नसल्याचं स्पष्ट केलं आहे। या IT पार्कवरील IT उद्योगांना स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यासाठी NTPCचे अधिकारी येत्या शुक्रवारी भेटीसाठी येत आहेत। त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर वीज दराचा करार होऊ शकतो असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं। नियोजित IT पार्कसाठी होडगी रोडवरील जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील 50 एकर जमीन निश्चित केली आहे। विमानतळापासून 5 किलोमीटर लांब असलेल्या जमिनीवर बहुमजली इमारती बांधण्यात येतील। त्याला कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथील महाराजा ऑर्केस्ट्रा बार इथं महिलांकडून तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य केलं जात असल्यानं 24 नोव्हेंबर रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकानं छापा टाकला। कारवाई दरम्यान हॉलमध्ये मोठ्या आवाजात संगीत, स्टेजवर 15 महिला अश्लील हालचाली करताना तसंच प्रेक्षकांकडून नोटा आणि कूपन उधळणं हे प्रकार आढळले। हॉलमधून आणि स्टेजवरून मोठ्या प्रमाणात वापरलेले कूपन्स मिळाले। प्रस्तुत ठिकाणी दुर्गेश सनद, गोविंद गोस्वामी, हिरो कुमार गोस्वामी, ललन पंडित यांच्यासह इतर आरोपी मिळून आले। बारचा मॅनेजर संजू उर्फ परसप्पा गायकवाड आणि आस्थापनेचे मालक रोहित चव्हाण हे असल्याचं निष्पन्न झालं। आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दमाणी नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयांची प्रत्यक्ष पाहणी केली। इथं शौचालय दुरुस्तीची कामं पूर्ण करण्यात आली असून लाईट व्यवस्था, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि नियमित देखभाल याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं। तसंच थोबडे वस्ती येथील सार्वजनिक शौचालयालाही भेट देत स्वच्छता आणि सोयीसुविधांची तपासणी केली। आवश्यक तिथं तातडीनं सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। 54 मीटर रस्ता तसंच 54 मीटर रस्ता ब्रिज या परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी करताना आयुक्तांनी त्या कामांना गती देण्याचे आदेश दिले। नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून रस्त्यांची कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला। तिरुपती येथील श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सवात यंदा पहिल्यांदाच सोलापुरातील वारकरी दिंडी सोहळा थाटात पार पडला। सोलापुरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदुंगवादन शिक्षण संस्था आणि श्री सिद्धारूढ सांस्कृतिक सेवा भजनी मंडळ या 2 प्रतिष्ठित संस्थांनी रथाच्या पुढे सादर केलेला दिंडी सोहळा भाविकांचं विशेष आकर्षण ठरला। अखिल भाविक वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रसिद्ध मृदुंगवादक हरिभक्तपरायण ज्योतिराम महाराज चांगभले आणि प्रसिद्ध गायक हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज देवीदास यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचं नियोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र ही संत परंपरेची भूमी आणि सोलापूर जिल्हा पांडुरंगाच्या उपासनेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असल्यानं तिरुपती देवस्थाननं सोलापुरातील वारकऱ्यांना विशेष मान देत ही संधी उपलब्ध करून दिली। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की विमानतळ परिसरातील 10 मांस विक्री दुकानांची नोंदणी शासनाकडे असून या दुकानांची दर 15 दिवसांनी तपासणी केली जाते। दुकानांच्या परिसरात उघड्यावर मांस पडणार नाही, त्यामुळे पक्षी किंवा भटक्या कुत्र्यांची संख्या वाढणार नाही याची विशेष दक्षता घेतली जात आहे।
विमानतळाभोवतीची अतिक्रमणं हटवण्याचं काम सुरू असून मोकाट कुत्र्यांवरही नियंत्रण मोहीम राबवली जात आहे. सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली असून विद्यमान 10 CCTV कॅमेऱ्यांसोबत आणखी 15 कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.